आटपाडी तालुक्यातील सराफांचे कोट्यवधी रुपयांचे 3 किलो 500 ग्राम सोने घेऊन पसार झालेल्या संशयित दोघा कामगारांना पश्चिम बंगाल येथील मेदिनापूर येथे छापा टाकून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले। या संशयितांना आज न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। स्वरूप गोपाल दास आणि विश्वनाथ गोपाल दास अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। दरम्यान या फसवणूक प्रकरणात सहभागी असलेला संशयित गौतम दास हा पसारा झालेला आहे आणि त्याचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितले। आटपाडीत गेल्या अनेक वर्षांपासून बंगाली कारागिरांचा वास्तव्य आहे। काही दिवसांपूर्वी अनेक सराफांनी गौतमकडे 1 किलो ते 2 किलो पासून अधिक सोने दागिने बनवण्यासाठी दिले होते। आटपाडीतील सराफ प्रसाद जवळे यांच्याकडून गौतमने जुने दागिने पॉलिश करण्यासाठी तसेच नवीन दागिने हॉलमार्किंगसाठी म्हणून घेतले होते। शुक्रवार दिनांक 30 रोजी रात्रीतून गौतम आणि त्याचा भाऊ सौरभ हे दोघेजण जवळे यांचे 2.5 कोटींचे दागिने आणि इतर सराफांचे दागिने घेऊन पसार झाले। जवळपास 3.5 किलो सोने आणि रोकड दोघांकडे असल्याचं सांगितलं जाते। पोलीस अधीक्षकांनी घटनेचं गांभीर्य ओळखून दोघांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांचे पश्चिम बंगालला पथक पाठवलं। यावेळी तांत्रिक माहितीच्या आधारे पथकाने मदिनापूर परिसरातील कोलाघाट येथे छापा टाकून संशयित स्वरूप दास आणि विश्वनाथ दास या दोघांना ताब्यात घेतले।